नमस्ते मॅम. आज आपण ईश्वरी यावलेच्या आईसोबत आहोत. तर मॅडम, आमचा जो पूर्ण कन्सेप्ट आहे वर्षभराचा, यामध्ये पॅरेंटचा सहभाग खूप महत्वाचा असतो. तर या सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलं. पण आमच्यामुळं जो आपल्या ईश्वरीमध्ये बदल होत गेला, तो तुम्हाला कशा पद्धतीने दिसला? तो बदल खूप पॉझिटिव्ह होता आणि आधी तिला खूप छान मदत झाली अभ्यासामध्ये, सगळ्या याच्यामध्ये. आणि घरी जी पेपर सोडवायची त्यामध्ये टाइम मॅनेजमेंट वगैरे तिला समजलं, त्यामुळे तिने खूप प्रोग्रेस केला. आणि आयलंडचा खूप मोठा हात आहे यामध्ये. नाही, तिला धन्यवाद. पर्सेंटेज सोडले त्यामध्ये. आणि सेकंड असं मॅम, की जेव्हा मॅडम काउन्सिलिंगला यायच्या, बरोबर, तर जे एक समाधानकारक उत्तर हवं असतं, तर त्यात तुम्ही समाधानी राहायच्या का? हो, पूर्णपणे समाधानी राहायचं आणि छान समजून सांगायचं. त्यांना डाऊट विचारले, काही विचारलं तर छान त्या काउन्सिलिंग वगैरे छान करायच्या. सर, आज आपल्या ईश्वरीचं ज्या पद्धतीने कौतुक होत आहे, तिने जे गुण संपादन केलेलं आहे, तर यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने आनंद झालाय, तो तुम्ही इथे 2 शब्द सांगू शकता सर? सगळ्यात पहिले तुषार सरांचं मी, कारण तुषार सरांनी म्हणजे जितक्यांदा इथे घरी आले तिला समजून सांगाय, पहिले ते विचारायचे काय प्रॉब्लेम आहे, काय समजून सांगण्याची पद्धत फार छान आहे. अरे, धन्यवाद सर. आणि त्या मॅडम ज्या आहेत होत्या, मला त्यांचं नाव नाही माहित, पण समजून सांगायचं एक पद्धत वेगळी आहे. त्या तुषार सरांचं कसं आहे, जे किती वेळ म्हणजे किती पेपरला किती वेळ पाहिजे, कसं सोडायचं, ते तुषार सरांनी चांगलं समजून सांगितलं. ईश्वरीला काउन्सिलिंग करायसाठी आमच्या राजश्री मॅडम यायच्या आणि मॅडमनी पण तिच्याकडून छान करून घेतलं आणि तुम्ही तिघांनीही आमच्या म्हणजे विश्वास ठेवला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.